ओके. सो मित्रांनो, नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. सो हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण की आज आपण क्रिप्टोमध्ये डेल्टा एक्सचेंजमध्ये अल्गो ट्रेडिंग कशी करायची आणि अल्गो ट्रेडिंगमध्ये स्ट्रॅडल असेल, स्ट्रँगल्स असेल, ह्या स्ट्रॅटेजी कशा वापरायच्या डेली एक्सपायरीच्या, त्या आपण प्रॅक्टिकली शिकायला सुरुवात करणार आहोत. ओके. डेल्टा एक्सचेंजमध्ये कालपासूनच या गोष्टीला सुरुवात झालेली आहे. आपण एकदम बिगनर्स आहोत, म्हणजे आपण पहिल्या काही लोकांमध्ये आहोत जे व्हिडिओ बनवतो आहे, किंवा युट्यूबवरती पण बघू शकता. आणि आपण ह्याचा अल्गोचा यूज करायला शिकणार आहोत. मी तुमच्यासाठी एक स्ट्रॅटेजी सुद्धा घेऊन आलेलो आहे यासाठी. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आपण ते अल्गोचं सॉफ्टवेअर बघणार आहोत. अल्गोचं सॉफ्टवेअर बघणार आहोत. सेकंड थिंग, मी हे सॉफ्टवेअर सर्वांना फ्रीमध्ये देणार आहे. ओके. कोणतेही याचे चार्जेस नाही, सर्वांना फ्रीमध्ये देणार आहे. त्यानंतर तुम्ही ह्या सॉफ्टवेअर मार्फत बिटकॉइन मध्ये किंवा डेल्टा एक्सचेंज वरती इथेरियम मध्ये जे आहे ते पेपर ट्रेडिंग सुद्धा करू शकता. म्हणजे मी आजी तुम्हाला स्ट्रॅटेजी शिकवणार, स्ट्रॅटेजी तर आज देणारच. पण समजा तुम्हाला ही स्ट्रॅटेजी रिअल मध्ये यूज नाही करायची आहे, तर तुम्ही 1 महिना 2 महिना हवं तेवढा वेळ पेपर ट्रेडिंग करा, फॉरवर्ड टेस्टिंग करा, लाईव्ह मार्केटमध्ये पेपर ट्रेडिंग करा. ती सुद्धा सोय तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे फ्रीमध्ये. जर तुम्हाला रिअलमध्ये अल्गो ट्रेड करायचंय, तुम्ही रिअलमध्ये अल्गो ट्रेड करू शकता परत एकदा फ्रीमध्ये. ह्या सॉफ्टवेअरचे कोणतेही चार्जेस तुम्हाला द्यायचे नाही आहेत, जर तुमचं डेल्टा एक्सचेंजचं अकाउंट आणि त्या सॉफ्टवेअरचं अकाउंट आपल्या अंडर असेल तर. ओके. सो ह्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला देणार आहे. मी तुम्हाला लाईव्ह ट्रेड टाकून देणार आहे, लाईव्ह ट्रेड टाकायला शिकवणार आहे. सो व्यवस्थित तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, जेवढी पण लोक हा व्हिडिओ अटेंड करतायत, बघतायत त्यांनी. सो तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हा जो अल्गो आहे, हा अल्गो आपण अटॅच करणार आहोत डेल्टा एक्सचेंजला. कारण की डेल्टा एक्सचेंज वरती जो आहे तो फक्त हा अल्गो चालतो. आता तुमच्यापैकी काही लोक बोलतील की आपण तुम्हाला गेल्या आठवड्यामध्ये कॉइन डीसीएक्स हा एक अल्गो दिलेला. किती लोकांनी तो घेतलेला कॉइन डीसीएक्सचा अल्गो? क्रिप्टो ऑटोमेशन मी व्हिडिओ बनवलेला कॉइन डीसीएक्स वरती, अल्गोचा व्हिडिओ बनवलेला. सो लक्षात घ्या, कॉइन डीसीएक्स वरती जरी मी तुम्हाला अल्गो दिला ना, तरीही कॉइन डीसीएक्स वरती अजून तुम्ही स्वतः ऑप्शन सेलिंग करू शकत नाही आहात. ठीक आहे. अजून सर्वांसाठी ऑप्शन सेलिंग ओपन नाही झालेलं आहे, ऑप्शन ट्रेडिंग ओपन नाही झालेलं आहे. तुम्ही तिथे इंट्राडे मध्ये ऑप्शन ट्रेडिंग ओपन न झाल्यामुळे अल्गोच्या स्ट्रॅटेजी तिकडे वापरू शकत नाही. पण ह्या सर्व गोष्टी डेल्टा एक्सचेंज वरती अवेलेबल आहेत. डेल्टा एक्सचेंज मध्ये तुम्ही ऑप्शन्स मध्ये काहीही करू शकता, सर्वांसाठी अवेलेबल आहे. सो त्यामुळे आपण डेल्टासाठी एक अल्गो घेऊन आलोय. आणि आता आपण बिटकॉइन मध्ये स्ट्रॅडल्स करणार आहोत, स्ट्रँगल्स करणार आहोत, नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजी करणार आहोत अल्गोच्या माध्यमातून. तुम्ही आपलं शेअर मार्केटचं चॅनल बघितलेलं असेल. शेअर मार्केटच्या चॅनलवरती जे आहे, आपण तुम्हाला कंटिन्युअसली अल्गो शिकवतो आहे गेले 1-2 महिन्यांपासून. त्याचे तुम्ही रिझल्टही बघताय. सेम थिंग आपण इथे अप्लाय करणार आहोत बिटकॉइनमध्ये, क्रिप्टोमध्ये. ठीक आहे. सो सगळ्यात पहिली स्टेप, तुमचं डेल्टा एक्सचेंजमध्ये आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवरून अकाउंट ओपन असलं पाहिजे. ज्या पण लोकांचं अकाउंट डेटा एक्सचेंज मध्ये ओपन नाहीये, तुम्ही एक काम करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, तिकडे तुम्हाला डेल्टा एक्सचेंजची लिंक भेटेल. तिकडून तुम्ही फ्री अकाउंट ओपन करून घ्या. त्यानंतर तुम्हाला हे सॉफ्टवेअर फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला अल्गोचं सॉफ्टवेअर सांगतो. अल्गोचं सॉफ्टवेअर दुसरं तिसरं कोणतंही नाहीये, ते आहे अल्गो टेस्ट. ओके. आपण शेअर मार्केटमध्ये जी ट्रेडिंग करतो अल्गोमध्ये, ती सुद्धा मी स्वतः अल्गो टेस्ट वरतीच करतो. तुम्हाला पण मी त्या चॅनलवरती अल्गो टेस्टच शिकवलंय. आणि इथे सुद्धा आपण अल्गो टेस्ट या प्लॅटफॉर्मवरती बिटकॉइन मध्ये ट्रेडिंग करणार आहोत. तुम्ही जेवढी पण लोक इथे आहात, एक व्हिडिओ थोडा पॉज करा आणि मला सांगा, जेवढी पण लोक इथे आहात कमेंट बॉक्समध्ये सांगा किती लोक ऑलरेडी अल्गो टेस्ट यूज करतायत, किंवा किती लोकांचं ऑलरेडी अल्गो टेस्ट वरती अकाउंट आपल्या अंडर आहे. मला माहिती आहे, जे आपले जे झोपेत जुने लोक आहेत सगळ्यांचं ऑलमोस्ट अकाउंट आहे अल्गो टेस्ट वरती, कारण की आपण शेअर मार्केटमध्ये अल्गो ट्रेडिंग याच प्लॅटफॉर्मवरती करतोय. ओके. जर तुमचं अकाउंट नसेल तर अल्गो टेस्टची लिंक जी आहे ती सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटणार. ओके. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा युट्यूबवरती, तुम्हाला तिकडेही अल्गो टेस्टची लिंक भेटणार, तिकडून तुम्ही अकाउंट ओपन करा. जेव्हा ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील, तेव्हा इथे तुम्ही अल्गो टेस्टला आल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसतो क्रिप्टो ट्रेडिंग इज लाईव्ह. क्रिप्टो ट्रेडिंग तुम्ही आता कुठे करू शकता? डेल्टा एक्सचेंज वरती. कसं करू शकता? फ्रीमध्ये. ठीक आहे. सो आपल्यानंतर तुमचं डेल्टा एक्सचेंज अकाउंट आहे आणि अल्गो आहे, तर तुम्ही हे फ्रीमध्ये करू शकता. इथे तुम्हाला कोणतेही क्रेडिट्स बाय करायची गरज नाही. इथे तुम्हाला कोणतेही क्रेडिट्स यूज करायची गरज नाही. क्रिप्टो तुम्ही इथे फ्रीमध्ये करू शकता. म्हणजे शेअर मार्केटचं स्ट्रॅटेजीज करायला जे काही क्रेडिट्स वगैरे लागतात, 100 क्रेडिट्स किंवा बॅक टेस्टिंगला 50 क्रेडिट्स, ते सुद्धा इथे लागणार नाही. तिथे टोटली फ्रीमध्ये होणार.
म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जेवढ्या लोकांच्या अल्गो टेस्टला अकाउंट आहेत सर्वांनी ऍटलिस्ट फॉरवर्ड टेस्टिंग म्हणजे बॅक टेस्टिंग सुरू करा. फ्री आहे, तुम्हाला 1 रुपया नाही द्यायचा इथे बॅक टेस्टिंगला. क्रिप्टोच्या बोलतोय मी, शेअर मार्केटच्या नाही, क्रिप्टोच्या. ओके, सो सुरुवात करा, ऍटलीस्ट बॅक टेस्टिंग सुरू करा, मी शिकवतो कशी करायची ते. सो अल्गो टेस्ट वरती ह्या गोष्टी होणार. आता बघूया आपण इथे कशा प्रकारे ह्या गोष्टी करायच्या. स्टेप बाय स्टेप शिकायला आवडणार असेल, एकदा व्हिडिओला रेज हँड करून सांगा, व्हिडिओ लाईक करून सांगा. आपण सुरुवात करूया. अल्गो टेस्ट वरती आलात की तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसतो ब्रोकर सेटअप. तुम्हाला इथे ऑप्शन दिसतो ब्रोकर सेटअप. त्याआधी ब्रोकर सेटअपच्या आधी जर तुमचं डेल्टा अकाउंट किंवा अल्गो टेस्ट अकाउंट नाहीये, एकदा डिस्क्रिप्शन मधून ओपन करा, मगच ही प्रोसेस करा. ठीक आहे, आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल प्रोसेस सांगतोय. लक्ष द्या. ब्रोकर सेटअप वरती जावा. ब्रोकर सेटअप वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्व ब्रोकरची लिस्ट येते. या सर्व ब्रोकरच्या लिस्टमध्ये तुम्ही इथे डेल्टा एक्सचेंज सर्च करू शकता, किंवा डेल्टा एक्सचेंज तुम्हाला सर्च नसेल करायचं, इथे तुम्हाला डेल्टा एक्सचेंज भेटते बघा. डेल्टा एक्सचेंज हा ब्रोकर भेटतो. त्यावरती सेटअप वरती क्लिक करायचा. आता हा ब्रोकर अटॅच कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतो. ओके, सेटअप वरती क्लिक करायचा. सेटअप वरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते तुम्हाला काय करायचंय, इथे तुमचा कनेक्शन नेम लिहायचा आहे. कनेक्शन नेम काहीही असू शकतं. ओके, काहीही असू शकतं. कनेक्शन नेम इथे लिहा, तुम्हाला जे आवडेल ती लिहा, तुमचं नाव लिहा किंवा काही लिहा. ठीक आहे, इथे तुम्हाला टाकायचं एपीआय की, इथे तुम्हाला टाकायचं एपीआय सिक्रेट. हे कसं भेटणार, किती लोकांना माहिती आहे? डेल्टावरती हे कसं भेटणार, किती लोकांना माहिती आहे, मला एकदा सगळं सांगा चॅट बॉक्समध्ये. जर नसेल माहिती तुम्हाला, तर तुम्हाला ना इथे एक डॉक्युमेंट भेटते बघा, व्ह्यू डॉक्युमेंट टू नो मोर. ही डॉक्युमेंट्स तुम्ही वाचू शकता, पण त्यापेक्षाही सोपं मी तुम्हाला आता शिकवणार आहे. एकदम सोपं आहे, लक्षात द्या काय करायचं. इथे तुम्हाला आता फक्त दोनच गोष्टी हव्यात, एपीआय आणि एपीआय सिक्रेट. सो ते तुम्हाला भेटणार तुमच्या डेल्टाच्या अकाउंटमधनं. सो तुम्ही जायचं डेल्टाच्या अकाउंटवरती. डेल्टाच्या अकाउंटवरती गेल्यानंतर तुम्हाला प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. आणि प्रोफाईलवरती गेल्यानंतर एपीआय कीजचा ऑप्शन आहे. काय केलं, डेल्टाचं अकाउंट प्रोफाईलवरती क्लिक केलं आणि एपीआय कीज वरती क्लिक केलं. ठीक आहे, एपीआय कीज वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एपीआय कीज इथे ओपन होते बघा. या ठिकाणी जे आहे तुमच्या समोर एपीआय कीज ओपन झाल्या डेल्टा एक्सचेंज वरती. आता कदाचित तुम्ही जर फर्स्ट टाइम करत असाल तर इथे तुम्हाला ना काहीतरी ईमेल वरती ओटीपीचं ऑप्शन येईल, किंवा टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन चालू करावं लागेल. ते सर्व करून घ्या, सोप्या प्रोसेस आहेत. नसेल समजत तर इथे तुम्हाला ऑप्शन आहे व्ह्यू ट्युटोरियल. काही अडचण आली, तुम्ही एकदम नवीनच असाल, व्ह्यू ट्युटोरियल बघून घ्या. तुम्हाला ह्या ट्युटोरियलमध्ये सांगितलं जातं एपीआय की कशी तयार करायची ते. ठीक आहे, आता हे तुमच्या समोर आला ऑप्शन. त्यानंतर इथे तुम्ही तुमचा अकाउंट टाईप निवडायचा, जो तुमचा मेन अकाउंट आहे. एपीआय की नेम काही टाकू शकता इथे. ठीक आहे, एपीआय की नेम तुम्ही इथे जे ठेवलंय बघा, कनेक्शन नेम, ते टाका किंवा काही दुसरं टाका, असं काही नाही, सेमच टाकलं पाहिजे. एपीआय की नेम काही टाका. त्यानंतर इथे तुम्हाला विचारलं आहे व्हाईट लिस्टेड आयपी, हा कुठे भेटणार? हा व्हाईट लिस्टेड आयपी तुम्हाला भेटतो अल्गो टेस्ट मध्ये, जेव्हा तुम्ही ब्रोकर सेटअपला येता तिथे. हा बघा, हा हा आहे व्हाईट लिस्टेड आयपी अल्गो टेस्टचा. सो हा कॉपी करायचा. हा कॉपी केल्यानंतर इथे टाकायचा व्हाईट लिस्टेड आयपी ला. त्यानंतर हे इथे काहीच नाही ठेवायचं. ठीक आहे, इथे फक्त आयपी टाकायचं तो तुम्हाला. आणि इथे तुम्ही ट्रेडिंग वर क्लिक करा. इथे रीड डेटावर क्लिक करू नका. रीड डेटा म्हणजे तो फक्त डेटा रीड करणार. इथे ट्रेडिंग वर क्लिक करा. ट्रेडिंग वर क्लिक केलात की क्रिएट एपीआय की करा. ट्रेडिंग वर क्लिक केलात, क्रिएट एपीआय की केला की तुमच्या समोर एपीआय की आणि सिक्रेट की येणार, किंवा तुम्हाला ऑप्शन येणार व्ह्यू सिक्रेट की. ते दोन्ही घ्यायचं आणि इथे येऊन टाकायचं. दोन्ही घ्यायचं, एपीआय की आणि इथे येऊन टाकायचं. एपीआय की आणि सिक्रेट की. आता माझा ऑलरेडी डेल्टा अटॅच आहे, म्हणून मी ही परत परत प्रोसेस नाही करणार आहे. मी तुम्हाला दाखवली, एकदम सोपी प्रोसेस आहे, करून घ्या. माझा ऑलरेडी डेल्टा अकाउंट अटॅच आहे, सो मी परत ते नाही करत आहे इथे. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं. हे झाल्यानंतर तुमचा ब्रोकर जो आहे, ऍड डेल्टा एक्सचेंज केला की तुमचा ब्रोकर ऍड होतो इथे क्लिक केल्यावर. सो आता माझा ऑलरेडी अकाउंट ऍड आहे. आता आपण बघूया की स्ट्रॅटजी कशी बनवायची, स्ट्रॅटजी कशी पेपर ट्रेड करायची, आणि स्ट्रॅटजी कशी लाईव्ह ट्रेड करायची. ठीक आहे, सो किती लोक इंटरेस्टेड आहेत फटाफट मला सांगा. आपण डायरेक्टली स्ट्रॅटेजी बनवण्यावरती आहे का? इथपर्यंत समजलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, रेज हँड नक्की करा. आता एक इम्पॉर्टंट पार्ट सुरू होतो डायरेक्टली स्ट्रॅटेजीचा, आणि मल्टिपल स्ट्रॅटेजीज मी तुमच्यासाठी आणणार आहे. फटाफट एकदा फक्त काय करायचं आहे, व्हिडिओ लाईक करायचा आहे. ओके, आता अल्गो टेस्टच्या प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर माझ्यासमोर एक ऑप्शन आहे बॅक टेस्ट. ठीक आहे, बॅक टेस्ट वरती मी क्लिक करतो. सो इथे मला ऑप्शन आला क्रिएट स्ट्रॅटेजी. त्या क्रिएट स्ट्रॅटेजीला मी जातो. ठीक आहे, बॅक टेस्ट केलं, क्रिएट स्ट्रॅटेजी केलं. आता मी तुमच्या समोर एक स्ट्रॅटेजी तुम्हाला क्रिएट करून दाखवतो.
ठीक आहे, एक स्ट्रॅटेजी तुम्हाला क्रिएट करून दाखवते की माझ्याकडे ऑलरेडी आहे. तीच एखादी इथे ओपन करतो. ठीक आहे, तीच एखादी ओपन करतो, तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे, इथे बघा. आता काय करायचं, पहिलं आहे इंडेक्स. इंडेक्सला तुम्ही क्लिक करायचं. इंडेक्सला क्लिक केलात की तुम्हाला इथे बरेच ऑप्शन येतात, निफ्टी, बँक निफ्टी, बरोबर, निफ्टी वगैरे ते तुम्हाला इथे ऑप्शन येतात. मी तुम्हाला एक काम करतो, परत दाखवतो. ही स्ट्रॅटेजीचा आहेच आपली. जेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजी क्रिएट करायला येता ना, तेव्हा तुम्हाला चार ऑप्शन दिसतात: निफ्टी, सेन्सेक्स, मंथली एक्सपायरी, FNO आणि डेल्टा एक्सचेंज. सो तुम्ही नेहमी स्ट्रॅटेजी तयार करायला आलात की डेल्टा एक्सचेंज वरती क्लिक करायचे. ओके, कारण की आपण डेल्टामध्ये ट्रेडिंग करणार आहोत, हे शेअर मार्केटपेक्षा वेगळं आहे. सो इथे एक सेपरेट सेगमेंट आहे. तुम्ही इथे निफ्टीवरती क्लिक करून सर्च केलात ना बिटकॉइन, तर भेटणार नाही. सो तुम्ही काय करायचं, इथे डेल्टावरती क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला बिटकॉइन आणि इथेरियम भेटतात. आपण बिटकॉइन निवडायचा. तर एक तुम्हाला मी डेमो स्ट्रॅटेजी दाखवतोय आता. डेमो स्ट्रॅटेजी, स्ट्रॅटेजी कशी टाकायची एवढंच दाखवतोय. अजून प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शिकवत नाही. डेमो स्ट्रॅटेजी आपण एक तयार करूया. बिटकॉइन टाकला, इंट्राडे एंट्री टाइम टाकला 12 वाजून 5 मिनिटं, एक्झिट टाइम टाकला 5 वाजून 15 मिनिटं. कारण की बिटकॉइनची एक्सपायरी असते रोज 5:30 वाजता. बिटकॉइन ऑप्शन्सची ट्रेडिंग जी आपण करतो त्या ऑप्शनची एक्सपायरी रोज असते. रोज 5:30 वाजता असते. त्या रोजच्या एक्सपायरीचा फायदा घेऊन आपल्याला ऑप्शन सेलिंग करायचे, म्हणून इथे आपण स्ट्रॅडल करतोय. ऑप्शन सेलिंग करायचे म्हणून आपण इथे स्ट्रॅडल करतो आहे, डेमो स्ट्रॅडल. ठीक आहे, इथे हे टाकलं, त्यानंतर खाली आलो. आता एक लॉट मला सेल करायचा आहे कॉलचा, सेम आपण शेअर मार्केटमध्ये करतो तसंच, ऍट द मनीचा. एक लॉट पुटचा सेल करायचा आहे ऍट द मनीचा. आणि स्टॉप लॉस मी ठेवलेला आहे. स्टॉप लॉस मध्ये आलो टोटल प्रीमियमच्या 100%. म्हणजे काय, की समजा जर आपण 100 रुपये 100 रुपये प्रीमियम मला कॉल आणि पुटचा सेल केला, टोटल प्रीमियम झाला 200. सर 200चा ओव्हरऑल प्रीमियम वाढून जेव्हा 400 होईल, 100 पट होईल, तेव्हा हा ट्रेड एक्झिट झाला पाहिजे. ओके, सिम्पल लॉजिक आहे. सो इथे असं ठेवायचं. आणि किंवा तुम्ही काही लावू शकता, ओव्हरऑल स्टॉप लॉस 1000 रुपये 500 रुपये, जे आता आपण बघूया. आता किती लोकांना प्रश्न आहे, ह्याला कॅपिटल किती लागणार. एका लॉटमध्ये आपण करतोय, किती लोकांना प्रश्न आहे, याला कॅपिटल किती लागणार, मला फटाफट सांगा. सो आता ना सध्या तरी इथे किती कॅपिटल लागणार हे दिसत नाहीये, पण ही गोष्ट आपण डेल्टामध्ये जाऊन बघूया. ओके, डेल्टामध्ये मी ऑप्शन्समध्ये गेलो आणि ऑप्शन्समध्ये गेल्यानंतर स्ट्रॅटेजी बिल्डरवरती गेलो आणि बघतो की डेली एक्सपायरीचा ऍट द मनी. आता मी जेव्हा रेकॉर्ड करतो तर साधारणतः एक 4 वाजलेले आहेत. सो एक्सपायरी आहे 5:30ची. सो त्या हिशोबाने तुम्हाला कॅपिटल दिसेल. डेली एक्सपायरीचा ऍट द मनी आहे, आता समजा कुठे आहे, एकदम मी रिफ्रेश मारतोय. ओके, 1 करोड 1 लाखाच्या आसपास सध्या BTC ट्रेड करतो, सध्या बिटकॉइन ट्रेड करतोय. मार्केट बऱ्यापैकी पडलेलं आहे. सो इथे आपण एक्सपायरी निवडली आणि या ठिकाणी आलेला आहे ऍट द मनी. बघा, हा ऍट द मनी आलेला आहे. सो इथे आपण एक काम करूया, हा सेल करूया आणि हा सेल करूया. ठीक आहे, एक एक लॉट. सो एक एक लॉट जेव्हा मी सेल केलं, तर मला कॅपिटल किती लागलंय, $1 मला कॅपिटल लागलंय. फक्त माझा पोर्टफोलिओ मार्जिन आहे, मेन पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओ मार्जिन मेन ठेवा, मी तुम्हाला आधीच बोललोय. पोर्टफोलिओ मार्जिन ना, मार्जिन मोड सॉरी, पोर्टफोलिओ ठेवा. ओके, मार्जिन मोड जो असतो ना, क्रॉस मार्जिन मोड किंवा आयसोलेटेड मार्जिन मोड, तो ठेवायचा आहे पोर्टफोलिओ मार्जिन मोड. तो ठेवल्यानंतर तुम्हाला एका लॉटला लागतं आहे $1 कॅपिटल. आता $1 कॅपिटल म्हणजे किती झालं, 85 रुपये. म्हणजे एक लॉट तुम्ही 85 रुपयांमध्ये ट्रेड करू शकता. तर तुम्ही जर 100 लॉटने ट्रेड करताय, तर तुम्ही 8,500 रुपयांमध्ये ट्रेडिंग करू शकताय. 8,500 रुपयामध्ये तुम्ही बिटकॉइनमध्ये ऑप्शन सेलिंग करू शकता. करू तर तुम्ही 85 रुपयात पण शकता. ट्राय तुम्ही 85 रुपयापासूनच करा. तुम्हाला जर सुरुवात करायची ना, तेवढ्यापासून करा. पण मी जस्ट सांगतोय तुम्हाला, एक 10,000 15,000 कॅपिटल पासून तुम्ही सुरुवात करू शकता चांगली. ठीक आहे, आता मला समजलं मला $1 कॅपिटल लागतं. ओके, म्हणजे हा मला ट्रेड करायला मला साधारणतः $1 कॅपिटल लागणार. आता हे काय करतो, ही स्ट्रॅटेजी मी इथे सेव्ह करतो. सेव्ह वरती गेलो. ही स्ट्रॅटेजी तुम्ही इथे सेव्ह करायची. ओके, मी जस्ट हा डेमो केलाय, मला तुम्हाला हे रन करून दाखवायचं त्यामुळे. ठीक आहे, डेमो केलाय. ही स्ट्रॅटेजी रिअलमध्ये मानू नका. रिअल स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आता शिकवणार पुढच्या 2 मिनिटात. ठीक आहे, स्ट्रॅटेजी बदली आता मला ही करायची आहे. फॉरवर्ड टेस्ट करूया की अल्गो ट्रेड करूया. आपल्याला करायची तर दोन्ही आहे. सो सुरुवातीला आपण पहिलं फॉरवर्ड टेस्ट करू. फॉरवर्ड टेस्ट म्हणजे पेपर ट्रेड करू. ओके, सो इथे मी गेलो, स्ट्रॅटेजी माझी सेव्ह झाली. इथे गेलो अल्गो ट्रेड वरती. अल्गो ट्रेडला गेलो, फॉरवर्ड टेस्टला गेलो. ठीक आहे, अल्गो ट्रेड फॉरवर्ड टेस्टला गेल्यानंतर
आता मला एक माझी स्ट्रॅटेजी इथे फॉरवर्ड टेस्ट करायची आहे. सो मी काय करेन, माय स्ट्रॅटेजीज वरती पहिलं जाईन. माय स्ट्रॅटेजीज वरती जाईन आणि जी मी स्ट्रॅटेजी बनवली ना, बीटीसी स्ट्रॅडल, ती सर्च करेन. इथे आली बीटीसी स्ट्रॅडल. सो बीटीसी स्ट्रॅडल स्ट्रॅटेजी आल्यानंतर आता ही मला पेपर ट्रेड करायची. सो मी काय करणार, व्यवस्थित लक्ष द्या. बीटीसी स्ट्रॅडल वरती इथे सेटअप पेंडिंग आहे. सो सेटअप वरती पहिलं क्लिक करतो आणि इथे एक मिनिट, सेटअप पेंडिंग आहे. सो इथे आता मी क्लिक केली नाही ह्याच्यावरती की इथे ऑप्शन आला बघा, ऍक्टिव्हेट फ्री. ऍक्टिव्हेट फ्रीला मी क्लिक करतो. ऍक्टिव्हेट फ्रीला क्लिक केल्यानंतर इथे ऍक्टिव्ह करतो. ओके, ऍक्टिव्ह केल्यानंतर जी आहे ती आता मी फॉरवर्ड टेस्ट मध्ये जातो. ठीक आहे. मी काय केलं, स्ट्रॅटेजी ऍक्टिव्ह केली आणि फॉरवर्ड टेस्ट मध्ये गेलो. सो फॉरवर्ड टेस्ट मध्ये इथे माझी जी स्ट्रॅटेजी रनिंग मध्ये दिसते बघा, एक स्ट्रॅटेजी माझी रनिंग मध्ये दिसते इथे. ठीक आहे, म्हणजे मी काय केलं, मी ही स्ट्रॅटेजी फॉरवर्ड टेस्टिंगला टाकलेली आहे. आता ती गेलेली आहे रनिंग मध्ये. सो जेव्हा ही हा ट्रेड पेपर ट्रेड मध्ये एक्झिक्यूट होईल, तेव्हा इथे तुम्हाला 0 1 0 1 जे काय म्हणजे प्रॉफिट लॉस जो काय असेल तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. ठीक आहे, तुम्ही व्ह्यू ट्रेड्स मध्ये जाऊन ट्रेड्स बघू शकता. आता अजून लगेच ट्रेड्स पडलेले नाही आहेत, पण तुम्ही ह्या गोष्टी इथे बघू शकता. ठीक आहे, थोडंसं मागे घ्या. तर हे झालं फॉरवर्ड टेस्ट. आता मला हा रिअल ट्रेड करायचा, रिअल ट्रेड. फॉरवर्ड टेस्ट का करायचं, एक बघण्यासाठी की बाबा काय होतं मार्केटमध्ये. पण मी रिअल ट्रेड करायचं. सो मी काय करणार, परत अल्गो ट्रेडवर जाणार आणि अल्गो ट्रेडवर क्लिक करणार. मगाशी फॉरवर्ड टेस्टवर क्लिक केलं तर अल्गोवर क्लिक करणार. इथे मी स्ट्रॅटेजी निवडणार, बीटीसी स्ट्रॅडल रेडी टू डिप्लॉय आहे. इथे ऍक्टिव्हेट करणार. ओके, ऍक्टिव्हेट केलं. ऍक्टिव्हेट ऑन वन ब्रोकर. हे केल्यानंतर अल्गो ट्रेड मध्ये मी जाणार आणि इथे बघणार की माझा हा ट्रेड जो आहे तुम्हाला दिसतोय बीटीसी स्ट्रॅडल रनिंग आहे हा. आणि इथे एक ₹0 सध्या प्रॉफिट लॉस चालू आहे. आता झिरो का, कारण की ऍक्च्युली आपण एक एक लॉटने केले, जो की खूप कमी असतो. म्हणजे त्याची किंमत $1च्या आसपास असते. सो इथे फार जास्त तो कमी दिसतोय. क्लिअर आहे. आता हे केल्यानंतर जे आहे ते आपण या ठिकाणी आलेलो आहोत डायरेक्टली डेल्टावरती. आणि डेल्टावरती हा ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे. दिसतंय सर्वांना. माझं हे डेल्टा एक्सचेंजचं अकाउंट जे मी ऑलरेडी जॉईन केले, मी तुम्हाला शिकवलं कसं जॉईन करायचं. तिकडे हा ट्रेड एक्झिक्यूट झालाय. ऍट द मनीचा आजच्या दिवसाचा स्ट्रॅडल एक लॉटचा एक्झिक्यूट झालेला आहे. क्लिअर आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने मी इथे अल्गो ट्रेडिंग करू शकतो. आता जर समजा इथे माझे लॉट जास्त असते ना, तिथे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस दिसला असता. पण एक एक लॉट मी जस्ट तुम्हाला दाखवायला केलाय. इथे बघा, एक एक लॉट जस्ट तुम्हाला दाखवायला केलाय. सो ते 0.01 वगैरे ते काय एवढं तिथे दिसत नाही, एवढी छोटी व्हॅल्यू. आपण जास्त टाकून पण बघणार आहोत. आता रिअल स्ट्रॅटेजी शिकू तेव्हा. सो अशा प्रकारे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट या सॉफ्टवेअरचा वापर करून तुमची कोणतीही स्ट्रॅटेजी टाकू शकता. आता तुम्हाला जर स्ट्रॅटेजीज हव्या असतील, अल्गो ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजी शिकायची असतील क्रिप्टोच्या ना, तर एक काम करायचं. या व्हिडिओचा कमेंट बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन क्रिप्टो अल्गो स्ट्रॅटेजी असं जास्तीत जास्त कमेंट करायच्या. क्रिप्टो अल्गो स्ट्रॅटेजी असं जास्तीत जास्त तुम्ही कमेंट केल्यात, तर मी तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट ह्या स्ट्रॅटेजीज घेऊन येईन. तर तुमची इच्छा असेल ऑब्विसली तर नक्की कमेंट करा. आता मला ही स्ट्रॅटेजी करायची स्क्वेअर ऑफ. लक्षात घ्या, ही स्ट्रॅटेजी 5 वाजून 15 मिनिटांनी आपोआप स्क्वेअर ऑफ होणार. पण मला समजा आत्ताच करायची स्क्वेअर ऑफ. ठीक आहे. सो मी स्क्वेअर ऑफ वर क्लिक करतो इथे आणि स्क्वेअर ऑफ करून टाकतो. स्क्वेअर ऑफ केलात की माझ्या पोझिशनला गेलो, सगळ्या पोझिशन निघून गेल्या बघा. इथून डायरेक्टली ते स्क्वेअर ऑफ होणार. तुम्हाला इथे येऊन काय करायचीही गरज नाही. ठीक आहे. आता बघून घेऊया रिअल वाली स्ट्रॅटेजी. रिअल वाली स्ट्रॅटेजी तयार करून घेऊया. इंटरेस्टेड असेल तर मी तुम्हाला हा एक डेमो दाखवला. मी तुम्हाला आता प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी देतोय. परत जाऊया बॅक टेस्ट वरती. आज इंटरेस्टेड तुम्ही सुरुवात करा डायरेक्टली. ठीक आहे. आता इथे एक आपण रिअल वाली स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी बनवलेली आहे. तर इथे काय स्ट्रॅटेजी ती बघून घ्या. परत एकदा आपण या ठिकाणी क्रिएट स्ट्रॅटेजी वरती येणार. आणि क्रिएट स्ट्रॅटेजी वरती आल्यानंतर आपण डेल्टा एक्सचेंज वरती जाणार. का डेल्टा एक्सचेंज वरती आता मी रिअल ट्रेड टाकणार आहे, लक्ष द्या. डेल्टा एक्सचेंज मध्ये गेलो. त्यानंतर आता ही जी स्ट्रॅटेजी मी तयार करणार नाही ऍक्च्युली, ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याची फाईल आपल्या ह्या ग्रुपवरती. सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आणि आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा. कारण आता जी मी स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी क्रिएट करणार त्याची फाईल मी तुम्हाला डायरेक्ट इथे देणार. हा व्हिडिओ पोस्ट झाला की तुम्हाला इथे फाईल देणार, जेणेकरून तुम्ही इथे यायचं, ते स्ट्रॅटेजी ती फाईल डाउनलोड करायची आणि या सॉफ्टवेअरवरती जाऊन तुम्हाला फक्त इम्पोर्ट करायची. इथे ऑप्शन असतो बघा. सॉफ्टवेअरला गेलात ना स्ट्रॅटेजी क्रिएट करायला,
स्ट्रॅटेजी क्रिएशनला गेलात की ते ऑप्शन असतो इम्पोर्ट. तिथे तुम्ही इम्पोर्ट करायची स्ट्रॅटेजी, तुम्हाला तशी तशी दिसणार. तो स्ट्रॅटेजीची फाईल हवी आहे, टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. खाली बघा, इथे बघा, मी बीटीसी निवडला. एंट्री टाइम ठेवला रोज संध्याकाळी 4 वाजता, आणि एक्झिट टाइम ठेवला रोज संध्याकाळी 5:28. लक्षात घ्या, माझा हा ट्रेड बिटकॉइन मध्ये जो आहे तो फक्त 88 मिनिटाचा आहे. फक्त 88 मिनिटं मी ट्रेड करणार, फक्त 1.5 तास मी ट्रेड करणार अल्गोचा. सध्या या स्ट्रॅटेजीमध्ये आपण अशा बऱ्याच स्ट्रॅटेजी आणू, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की बिटकॉइन मार्केट हे जास्त वोलाटाईल मार्केट आहे. इथे आपल्याला जास्त टाइम राहता येणार नाही ऑप्शन सेल करून, इंट्राडे मध्ये खास करून. सो 4 वाजताची एंट्री, 5:28 एक्झिट. तुम्हाला वाटत असेल ह्याने काय होणार, बघूया आपण ह्याने काय होणार ते. ठीक आहे, काय होणार बघूया. काहीच टाकायचं नाही इथे, एवढंच टाकायचं, एंट्री एक्झिट टाका, इंट्राडे निवडा, खाली या. काय केलंय मी खाली, इथे मी 1000 लॉट सेल केले आहेत. तुम्ही एक करा, 10 करा, 100 करा, तुमच्यावरती आहे. तुम्ही ते इथे एडिट करू शकता नंतर. मी 1000 लॉट सेल केले. 1000 लॉट म्हणजे एक बीटीसी झाला हा. 1000 लॉटला किती कॅपिटल लागतं तेही बघूया आपण. 1000 लॉटचा मी कॉल सेल केला, पण कोणता केला, ज्याचा क्लोजेस्ट प्रीमियम 50 आहे तो केला. ऍट द मनी नाही केलाय. सो इथे तुम्हाला ऑप्शन असतं बघा, क्लोजेस्ट प्रीमियम 50. म्हणजे मी असा कॉल सेल केला 4 वाजता ज्याचा क्लोजेस्ट प्रीमियम 50 आहे. सेम खाली आलो. खाली आल्यानंतर मी असा पुट सेल केला त्याचा क्लोजेस्ट प्रीमियम 50 आहे. एक मिनिट, दोन्ही कॉल झालेत का, हा. एक कॉल आणि एक पुट. ठीक आहे. असा कॉल सेल केला त्याचा क्लोजेस्ट प्रीमियम 50 आहे. इथे असा पुट सेल केला त्याचा क्लोजेस्ट प्रीमियम जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला 50 दिसतोय. ओके, एक्सपायरी आजची, एक्सपायरी टुडेची आहे. ओव्हरऑल स्टॉप लॉस आपण ठेवलेला आहे 200%. 200% म्हणजे काय, इथे बघा, टोटल प्रीमियमच्या 200%. ठीक आहे, टोटल प्रीमियम जो होईल, समजा 100 रुपये टोटल प्रीमियम झाला ना, तर आपला स्टॉप लॉस आहे 300चा. ओव्हरऑल प्रीमियम 300 झाला तर आपण स्टॉप लॉस घेणार आणि एक्झिट होणार. ठीक आहे. सो अशा प्रकारे जी आहे ती ही सिंपल स्ट्रॅटेजी या ठिकाणी आपण बनवलेली आहे. काय केलंय, कॉल आणि पुट घेतलेलं आहे, ज्यांचं प्राइसिंग जी आहे ती 50-50च्या जवळ आहे, अशा प्रकारचा कॉल आणि पुट आपण घेतलाय. ठीक आहे. ही स्ट्रॅटेजी मी बॅक टेस्ट केली या ठिकाणी, इथे बघा. सेम स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट केली. बॅक टेस्ट केल्यानंतर या स्ट्रॅटेजीचे रिझल्ट आलेले आहेत की तुम्हाला या ठिकाणी, आणि इथे बघा, एक मिनिट, मी पहिल्यांदा तुम्हाला स्लिपेज न टाकता दाखवतो. स्लिपेज नाही टाकत पहिले. ओके, विदाउट स्लिपेज रिझल्ट आलेले आहेत. या स्ट्रॅटेजीने एका वर्षामध्ये 10 लाख रुपयांचा प्रॉफिट दिलेला आहे, फक्त मार्केटमध्ये 1.5 तास ट्रेड करून. समजतंय तुम्हाला, फक्त 1.5 तास ट्रेड केला, 10 लाख रुपयाचा प्रॉफिट दिलाय. ओके, हा व्हिडिओ मी पेड मध्ये पण आणू शकलो असतो. हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी, तुमच्याकडून चार्ज पण केलं असतं ह्या व्हिडिओसाठी. बट तुम्हाला फ्रीमध्ये दिलेला आहे, कारण की युट्यूबवरती जास्त गोष्टी आपल्याला नाही करता येतात आता. सो त्याचा नक्की फायदा घ्या. 10 लाखाच्या आसपास प्रॉफिट झाला असता. आता आपण असं म्हणूया की ह्याच्यामध्ये चार्जेस पण बघू. ठीक आहे, बरोबर, ह्याच्यामध्ये चार्जेस पण बघू. तर आपण एक काम करू, इथे ना आपण 10%चा स्लिपेज ऍड करू. स्लिपेज म्हणजे काय, आता बिटकॉइन मध्ये तुम्हाला माहिती आहे की त्या प्राइसला आपल्याला जेव्हा हवंय तेव्हा लगेच सेल होत नाही. सो समजा आपण रेडी आहोत 50ला सेल करायला, पण बायर बसला 49ला प्रीमियमला, तर आपला तिथे थोडासा स्लिपेज होणार, म्हणजे आपल्याला थोडंसं नुकसान होणार. सो हा स्लिपेज मी 10% पकडलाय तब्बल. सो 10% स्लिपेज कॅल्क्युलेट करून सुद्धा ना तुम्हाला इथे 6 लाखाचा प्रॉफिट झालाय. बरं, तुम्हाला काय वाटतं, 1000 लॉट साठी तुम्हाला किती कॅपिटल लागलं असेल, कमेंट मध्ये सांगा मला. 1000 लॉट म्हणजे मला एक बीटीसी शॉर्ट करायचं आहे, किती कॅपिटल लागलं असेल मला 50-50चा प्रीमियम मला कॉल आणि पुट सेल करायला, एक अंदाज सांगा. 6 लाख प्रॉफिट तुम्हाला दिसतो तर स्लिपेज मायनस करून किती मला हे लागलं असेल, कॅपिटल किती लागलं असेल. ओके, मला फटाफट सांगा कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी. आपण इथे बघून घेऊया, ऑप्शन्स मध्ये जाऊया, स्ट्रॅटेजी बिल्डर वरती जाऊया. आता बरोबर साधारणतः 4 वाजलेले जे आपण व्हिडिओ बनवतोय. सो 4 वाजताचा आपला स्ट्रॅडल आहे, 4 वाजताचा आपला स्ट्रॅटेजी आहे 50 रुपयाच्या प्रीमियम मध्ये. सो आपण 50 वाले ना कॉल आणि पुट शॉर्ट करूया. इथे 50 आहे आणि इथे पण एक साधारणतः 70च्या आसपास आहे. सो आपण एक काम करू, हे दोन शॉर्ट करून बघूया. त्याआधी हे क्लिअर करूया, आणि एक मिनिट एकदा रिफ्रेश करूया आपण ही पूर्ण ऑप्शनच्या, म्हणजे ज्या काय प्राइसिंग बदललेल्या असतील त्या आपल्याला एकदम रिअल वाल्या भेटतील. ठीक आहे, ऑप्शन्स वरती आलो, बीटीसी वरती आलो, 50. हा इथे एक सेल केला, आणि इथे कॉलवाला आता 50 एक 50 सेल केला. इथे आपण किती घेतलं, 1000 लॉट.
मार्केट प्राइस, मार्जिन मोड, पोर्टफोलिओ ठेवलाय, कॅपिटल लागतंय $1200. $1200 म्हणजे किती झाले? $1 म्हणजे डेल्टावरती ₹85 असतो. असे झाले समजा $1300 पकडा. $1300 म्हणजे साधारणतः तुम्हाला 1,20,000, 1,25,000च्या आसपास फक्त कॅपिटल लागणार इथे. ओके, 1 लाखापेक्षा थोडंसं जास्त लागणार. $1000 म्हणजे 85,000 होतात. सो एक तुम्ही असं पकडू शकता की 1,10, 1,15 पर्यंत कॅपिटल लागणार. आपण 1,25 कन्सिडर करून चालूया. 1,25,000 कॅपिटल वरती तुम्हाला इथे प्रॉफिट किती भेटतोय? स्लिपेज मायनस करून 6 लाख. ते पण दिवसाचा फक्त 1.5 तास ट्रेड करून. ओके. आपण असं करू की मला 1,000 लॉट नको, मला 100 लॉटच हवे. मी आता 100 लॉटने ट्रेड करणार. किती आले? $100 म्हणजे किती? 8,500 रुपये. म्हणजे $10,000 तुम्ही बिटकॉइनमध्ये डेली ऑप्शन्स अल्गो ट्रेडिंग करू शकता, $10,000 फक्त. ठीक आहे. आता इथे माझ्याकडे तुम्हाला दिसतंय की फंड ऑलरेडी माझ्याकडे ऍड आहे. सो मी एक काम करतो. आता इथे ना हे जे लॉट आहेत, 1,000 ते 100 करतो. ठीक आहे, 100 करतो आणि स्ट्रॅटेजी सेव्ह करतो. कारण की मला माहिती आहे की डायरेक्टली 1 लाख रुपये कोणी लावणार नाही. 100 लॉटने मी तुम्हाला स्ट्रॅटेजीची फाईल डायरेक्टली फॉरवर्ड करून टाकेल. ठीक आहे. इथे बघा, एक्सपोर्ट मी केली, आत्ताच एक्सपोर्ट केली, म्हणजे मला नंतर ग्रुपवरती टाकता येतील फाईल तुमच्यासाठी. ठीक आहे. आता करूया रिअल ट्रेडमध्ये. अल्गो ट्रेडवरून जाऊया, फॉरवर्ड टेस्टला जाऊया. फॉरवर्ड टेस्टला गेल्यानंतर आपण आता जस्ट जी स्ट्रॅटेजी टाकलेली ना फॉरवर्ड टेस्टला, त्याने ₹1 प्रॉफिट दिलाय बघा. एका लॉटवरती त्याने ₹1 प्रॉफिट दिले. म्हणजे तिकडे समजा आपण 1,000 लॉट मारले असते आत्ता, इथे तुम्हाला ₹1,000 प्रॉफिट दिसला आता. ठीक आहे. ओके. आता माय स्ट्रॅटेजीज वरती जाऊया. आता जी स्ट्रॅटेजी बनवली 4 PM, सर्च करूया 4 PM. 4 PM ला गेलो, इथे ऍक्टिवेटवर क्लिक करायची. ऍक्टिवेटवर क्लिक केली, ऍक्टिवेट केलं. इथे बघा, इथे काय आलं? डिप्लॉय. डिप्लॉयड म्हणजे पेपर ट्रेड झाली. ठीक आहे. फॉरवर्ड टेस्टला गेलो. सो इथे तुमच्या समोर ही स्ट्रॅटेजी आपण जिथे टाकली, ही मी मगाशी टाकलेली पण ही कॅन्सल केली आहे मी. ही आता स्ट्रॅटेजी पेपर ट्रेडला टाकली ती इथे येते. सो म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो की रोज पेपर ट्रेड करा क्रिप्टोच्या स्ट्रॅटेजी. भले तुम्ही रिअल ट्रेड नका करू, पेपर ट्रेडिंग पण तुम्हाला फ्री आहे इथे. आपल्या क्रिप्टोसाठी तर ते वापरा, त्याचा वापर करा. अल्गोमध्ये येऊया, अल्गो ट्रेडला जाऊया. आता ही स्ट्रॅटेजी टाकूया रिअलमध्ये. ठीक आहे. मगाशी आपण जो स्ट्रॅटेजी एक्झिट केली तेव्हा तिथे मला आपला 42 पैशाचा लॉस झाला. ठेवली असते ते ₹1 आसपास प्रॉफिट चालू होता आता. ठीक आहे. पण आपला काय तो तिथे उद्देश नव्हता. माय स्ट्रॅटेजी वरती येऊया आणि इथे टाकूया आपण 4 PM. कुठे गेलं ते? 4 PM टाकूया. ऍक्टिवेट फ्री करूया. ऍक्टिवेट फ्री केल्यानंतर हे असं विचारणार, सेव्ह आणि ऍक्टिवेट करूया आणि ऍक्टिवेट ऑन वन ब्रोकर करूया. ओके. इथे बघा, आता जेव्हा मी डेल्टावरती आलो रिअल ट्रेडला, तेव्हा मला काय दिसतंय डेल्टावरती? इथे मला $1.6 लॉस दिसतोय इथे. $1 प्रॉफिट. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही रिअलमध्ये बघायला गेलात तर मला किती लॉस चालू आहे? $0.10. इथे तुम्ही डेल्टाच्या मेन अकाउंटला बघा काय चाललंय. $0.1 लॉस, म्हणजे ₹8 आसपास लॉस चालू आहे इथे. सो अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला अल्गो ट्रेडिंग करायचं आहे. तो जो इनिशियली लॉस दिसतो तो फक्त दिसतो, तो तुमचा रिअल लॉस नसतो, हे लक्षात घ्या. कारण की तुम्ही ट्रेड त्या ठिकाणी टाकता तेव्हा आता इथे तुम्हाला 0-0 दिसतंय, इथे पण तुम्हाला साधारणतः 0 दिसतोय. मग अशा प्रकारे तुम्ही अल्गो ट्रेडिंग डेल्टा एक्सचेंज मध्ये करू शकता, एकही रुपया इथे पे न करता. आता हा माझा ट्रेड चालू राहणार. ठीक आहे, हा माझा ट्रेड चालू राहणार. एक्झिट कधी होणार मी? पहिलं, जर माझा SL हिट झाला तर. सेकंड, 5:28. 5:28 जी काय परिस्थिती असेल मी एक्झिट होणार. ऑटोमॅटिकली एक्झिट होणार, मला बघायची पण नाही गरज. हा ट्रेड मला बघायची गरज नाही, इथे माझा ट्रेड चालू ऑटोमॅटिकली तो एक्झिट होणार आहे. ओके. इथपर्यंत सर्वांनी जे व्हिडिओ बघितलेला असेल, मला व्हिडिओला एक लाईक करा युट्यूबवरती आणि फटाफट मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वांना समजलेलं आहे का, कसं करायचं, काय करायचं, सर्वांना समजलेलं आहे का. स्टॉप लॉस आपण या ठिकाणी ठेवलेला आहे 200% ऑफ प्रीमियम. म्हणजे समजा आता 50-50 ओव्हरऑल प्रीमियम आपला झाला 100. तो 100च्या 200% म्हणजे 300चा स्टॉप लॉस ठेवलाय आपण. दोघांची प्राइस मिळून 300 झाली तर एक्झिट होणार आपण. तुम्ही कमी ठेवू शकता, तुम्ही 100 ठेवू शकता, 200 ठेवू शकता, जे काय असेल ते ठेवू शकता. ओके. इथे तुम्हाला या ठिकाणी पोझिशन जे आहे ते दिसत राहणार, काय चालू आहे, काय प्रॉफिट लॉस काय चालू आहे ते.
सो अशा प्रकारे हे सॉफ्टवेअर आपण तुम्हाला दिलेलं आहे. पहिलं म्हणजे डेल्टा एक्सचेंज मध्ये अकाउंट ओपन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सेकंड, सॉफ्टवेअरची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. थर्ड, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, तिथे तुम्हाला फाईल भेटणार आहे. आणि ट्राय करत असाल पेपर ट्रेडिंग पासून ट्राय करा, किंवा एक लॉटने रिअल ट्रेड करा. रिअल ट्रेड तुम्हाला कसा होतो बघायचा, एक एक लॉटने ट्राय करा आठवडाभर. बघा कधी प्रॉफिट होतोय, कधी लॉस होतोय. क्लिअर आहे सगळ्या गोष्टी बघा. तुम्हाला जर क्रिप्टोचं बेसिक शिकायचं आहे तर इथे कोर्सेसमध्ये जावा. आपण क्रिप्टोचा पूर्ण बेसिक कोर्स बनवलाय. व्हिडिओजमध्ये जावा, प्लेलिस्टमध्ये जावा. प्लेलिस्टमध्ये क्रिप्टोची बेसिक प्लेलिस्ट आहे पहिली. इथे बघा, क्रिप्टो ट्रेडिंग फ्री कोर्स बेसिक. ज्यांना बेसिक शिकायचं आहे बेसिक शिकवलंय. ऍडव्हान्स शिकायचं आहे तिथे ऍडव्हान्स शिकवलेलं आहे. ऑप्शन सेलिंग शिकायची ऑप्शन सेलिंग शिकवली, अल्गो ट्रेडिंग शिकवली आहे, सर्व शिकवलेलं आहे. ह्या गोष्टी नक्की बघून घ्या. ओके, क्रिप्टोचे अल्गोचे व्हिडिओ आता सुरू झालेले आहेत. भविष्यामध्ये भरपूर सारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे, शिकायला भेटणार आहे. ते काही व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील, व्हिडिओला लाईक करा. अजून स्ट्रॅटेजीज हव्या असतील तर क्रिप्टो अल्गो ट्रेडिंग अशा मॅक्झिमम कमेंट करा. मी तुमच्यासाठी नवनवीन स्ट्रॅटेजी त्याच्या घेऊन येईन. त्याचे बॅक टेस्टिंग घेऊन येईन, त्याचे रिझल्ट घेऊन येईन. सर्व स्ट्रॅटेजी तुम्ही पेपर ट्रेडिंगच्या नक्कीच करा. ओके, व्हिडिओ आवडलेला आहे. व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद. ज्यांच्या ज्यांचं डेल्टा अकाउंट ओपन आहे तुम्ही आत्ताच ही प्रोसेस आहे ती करून घ्या. ओके, फाईल मी तुमच्या ग्रुपवाल्या तुमच्या अकाउंट ओपन झाल्या ग्रुपवरती आत्ताच टाकतो. आणि मेन ग्रुपवरती मग व्हिडिओ पोस्ट झाला